Dear student, in the last lecture we have seen uniform circular motion, effect of centripetal force, then we have seen earth gravitational force, then next use your brain power. According to Newton's law of gravitation, every objects attract every other objects. पण न्यूटनचा असणारा जो काही सिद्धांत जो आहे तर त्या सिद्धांताप्रमाणे प्रत्येक वस्तू प्रत्येक इतर वस्तूला त्या ठिकाणी आकर्षित करते. आता त्याचं कारण जे आहे तर ते कारण आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. Thus, if the earth attracts an apple towards itself, the apple also attracts the earth towards itself with the same force. पृथ्वी जी आहे तर ती पृथ्वी सफरचंदाला स्वतःकडे त्या ठिकाणी खेचते. तसंच सफरचंद जे आहे तर ते सफरचंद सुद्धा पृथ्वीला तेवढ्याच बलानं स्वतःकडे त्या ठिकाणी खेचतं. Why then does the apple falls toward the earth but the earth does not move towards the apple? सफरचंद जे आहे तर ते सफरचंद त्या ठिकाणी पृथ्वीवर का पडतं? पृथ्वी जी आहे तर ती पृथ्वी त्या ठिकाणी सफरचंद जे आहे तर त्या सफरचंदाकडे का त्या ठिकाणी सरकत नाही याचं उत्तर आपल्याला त्या ठिकाणी द्यायचंय. काय सांगता येईल? द अर्थ अँड द ॲपल मूव्स टुवर्ड्स इच अदर बट द मॅग्नेट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट ऑफ अर्थ इज निग्लिजिबल रिलेटिव्ह टू दॅट ऑफ द ॲपल. आपल्या लक्षात येत नसते की पृथ्वी आणि असणारं सफरचंद दोघंही त्या ठिकाणी एकमेकांकडे त्या ठिकाणी सरकतात. परंतु या ठिकाणी असणारे जे काही पृथ्वी जे आहे तर त्या पृथ्वीचं असणारं जे काही मॅग्नेट्यूड ऑफ द डिस्प्लेसमेंट विस्थापनाचं असणारं जे काही मूल्य जे आहे तर ते मूल्य कसं आहे तर त्या ठिकाणी सफरचंदाच्या मानानं त्या ठिकाणी नगण्य आहे. आल्सो द ऑब्झर्वर इज लोकेटेड ऑन द अर्थ. त्याचबरोबर त्या ठिकाणी निरीक्षक जो आहे जो त्या ठिकाणी ही क्रिया जी पाहतो तर त्याला त्या ठिकाणी ऑब्झर्वर म्हटलेलं आहे, निरीक्षक म्हटलेलं आहे. हा निरीक्षक जो आहे तर तो निरीक्षक सुद्धा काय असतो तर त्या ठिकाणी पृथ्वीवर जो आहे तर ते पृथ्वीवर त्या ठिकाणी असतो. सेकंड, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू द अर्थ ऑल्सो ऍक्ट्स ऑन द मून बिकॉज ऑफ विच इट रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ. पृथ्वीचं असणारं जे काही गुरुत्वबल चंद्रावरही त्या ठिकाणी प्रयुक्त होत असतं आणि चंद्रावरही त्या ठिकाणी असणारं जे काही पृथ्वीचं बल त्या ठिकाणी प्रयुक्त होत असल्यामुळे चंद्र जो आहे तर तो चंद्र काय करताना दिसतो पृथ्वी होतो त्या ठिकाणी परिक्रमा जो आहे तर तो परिक्रमा त्या ठिकाणी करताना दिसतो. सिमिलर सिच्युएशन एक्झिस्ट फॉर द आर्टिफिशियल सॅटेलाइट्स ऑर्बिंग द अर्थ. अशाच पद्धतीची असणारी जी काही क्रिया जी आहे तर ती क्रिया जे पृथ्वीभोवती परिक्रमा करणाऱ्या जे काही कृत्रिम अशा प्रकारचे असणारे जे काही उपग्रह जे आहेत तर त्या उपग्रहांच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी हेच त्या ठिकाणी आपल्याला घडून येताना दिसतं. द मून अँड द आर्टिफिशियल सॅटेलाइट्स ऑर्बिट द अर्थ. चंद्र आणि असणारे जे काही कृत्रिम उपग्रह हे सुद्धा काय करताना दिसतात पृथ्वी जी आहे तर त्या पृथ्वीभोवती त्या ठिकाणी फिरताना दिसतात. द अर्थ अट्रॅक्ट्स देम टुवर्ड्स इटसेल्फ but unlike the falling apple they do not fall on the earth. why? जे असताना जे काही चंद्र असेल किंवा कृत्रिम उपग्रह पृथ्वीभोवती त्या ठिकाणी फिरताना दिसतात. यांना सुद्धा पृथ्वी जी आहे तर ती पृथ्वी त्या ठिकाणी स्वतःकडे त्या ठिकाणी आकर्षित करते. परंतु सफरचंदाप्रमाणे जसं सफरचंद त्या ठिकाणी पृथ्वीवर पडताना दिसतं तसं या ठिकाणी चंद्र किंवा कृत्रिम उपग्रह जे आहे तर ते पृथ्वीवर पडताना दिसत नाही. असं का होतंय? दिस इज बिकॉज ऑफ the velocity of the moon and the satellites along their orbit. तर चंद्र आणि कृत्रिम उपग्रहांच्या असताना ज्या काही त्यांच्या कक्षेतील असताना जे काही वेग जो आहे तर तो वेग त्या ठिकाणी वेगवेगळा त्या ठिकाणी असतो. इफ दिस वेलॉसिटी वॉज नॉट देअर दे वुड हॅव फॉलन ऑन द अर्थ. म्हणजे हा जो काही वेग जो आहे तर तो वेग जर त्या ठिकाणी वेगवेगळा जर नसता तर हे सर्वच्या सर्व त्या ठिकाणी असणारी जी काही पृथ्वी जी आहे तर त्या पृथ्वीवर काय झाले असते तर त्या ठिकाणी फॉल झाले असते, पडले त्या ठिकाणी असते. त्याच्यानंतर पुढे अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन. पृथ्वीचं असणारं जे काही
गुरुत्व त्वरण जे आहे तर ते गुरुत्व त्वरण आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. आता द अर्थ एक्झर्ट्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन ऑब्जेक्ट नियर इट. पृथ्वी काय करता नसते, तिच्या जवळील किंवा तिच्यावर पृथ्वीवर असणाऱ्या किंवा तिच्या जवळ असणाऱ्या जे काही सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या सर्व वस्तूंवर काय करता नसते, गुरुत्वीय बल जे आहे तर ते गुरुत्वीय बल त्या ठिकाणी प्रयुक्त करताना दिसते. अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, ए फोर्स ऍक्टिंग ऑन ए बॉडी रिझल्ट इन इट्स ऍक्सेलरेशन. न्यूटनचा गतिविषयक दुसरा असणारा जो काही नियम जो आहे तर तो नियम आपण त्या ठिकाणी पाहिला. या दुसऱ्या नियमाप्रमाणे एखाद्या वस्तूवर प्रयुक्त होत असलेल्या बलामुळे काय होताना दिसते, वस्तूमध्ये त्या ठिकाणी त्वरण जे आहे तर ते त्वरण त्या ठिकाणी निर्माण होताना दिसते. दस ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू द अर्थ ऑन ए बॉडी रिझल्ट इन इट्स ऍक्सेलरेशन and this is called acceleration due to gravity and it is denoted by small g. जे या नियमानुसार पृथ्वीचं असताना जे काही गुरुत्वबल जे आहे तर त्या गुरुत्वबलामुळे वस्तूचं जे काही त्वरण जे आहे तर ते त्वरण त्या ठिकाणी तयार होताना दिसतं आणि यालाच आपण त्या ठिकाणी पृथ्वीचं गुरुत्व त्वरण त्या ठिकाणी म्हणतो व ते स्मॉल जी हे जे काही अक्षर जे आहे तर त्या अक्षराने आपण त्या ठिकाणी दाखवतो. ऍक्सेलरेशन इज ए व्हेक्टर क्वांटिटी. आपण पाहिले मागच्या इयत्तांमध्ये की असणारे जे काही त्वरण जे आहे तर ते त्वरण त्या ठिकाणी काय आहे, सदिश राशी आहे, कारण हिला त्या ठिकाणी मॅग्निट्यूड आहे, त्याचबरोबर डिरेक्शन सुद्धा त्या ठिकाणी आहे. ॲज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन एनी ऑब्जेक्ट ड्यू टू द अर्थ इज डिरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ, द डिरेक्शन ऑफ द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज ऑल्सो डिरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ दॅट इज व्हर्टिकली डाऊनवर्ड. पृथ्वीच्या गुरुत्वत्वरणाची दिशा तिच्या गुरुत्वीय बलाप्रमाणे पृथ्वीच्या केंद्राकडे म्हणजे क्षितिज लंब दिशेमध्ये त्या ठिकाणी आपल्याला आढळून येताना दिसते. पुढे थिंक अबाउट इट, विचार आपल्याला त्या ठिकाणी करायला सांगितलंय. आता काय करायला सांगितलंय की व्हॉट वुड हॅपन इफ देअर वेअर नो ग्रॅव्हिटी. म्हणजे पृथ्वीचं असताना जे काही गुरुत्वाकर्षण जे आहे तर ते गुरुत्वाकर्षण जर नसतं तर काय झालं असतं. आता काय सांगता येईल की देअर वुड बी नो ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन बिटवीन एनी टू पार्टिकल्स. म्हणजे पृथ्वीचं जर त्या ठिकाणी गुरुत्वाकर्षण जर नसतं तर कोणत्याही दोन बलामध्ये आपल्याला त्या ठिकाणी असणारे जे काही गुरुत्व असणारे जे काही आकर्षण जे आहे तर ते गुरुत्वाकर्षण त्या ठिकाणी नसतं. हेन्स नो फॉर्मेशन ऑफ सोलर सिस्टीम, गॅलेक्सी एक्सेट्रा. आणि मग असं जर त्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्स जर त्या ठिकाणी जर नसतं तर आपल्या लक्षात येत नसते की आपली जी काही सौर्यमाला जी आहे तर ते सौर्यमाला त्या ठिकाणी तयार झाली नसती. त्याचबरोबर गॅलेक्सी आकाशगंगा जी आहे तर ती आकाशगंगा सुद्धा त्या ठिकाणी तयार झाली नसती. सेकंड क्वेश्चन, व्हॉट वुड हॅपन इफ द व्हॅल्यू ऑफ जी वॉज ट्वाइस ॲज लार्ज. म्हणजे जीचं असणारं कॅपिटल जी जो आहे तर ते कॅपिटल जीचं मूल्य जर दुप्पट झालं तर काय झालं असतं. काय सांगता येईल, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन एनी टू पार्टिकल वुड बिकम डबल, ऑल्सो द व्हॅल्यू ऑफ जी वुड बिकम डबल. म्हणजे जर त्या ठिकाणी जीचं असताना जे काही मूल्य जे आहे तर ते मूल्य दोन पार्टिकल मधलं जर त्या ठिकाणी डबल जर झालं, दुप्पट जर झालं तर त्या ठिकाणी स्मॉल जी जी आहे तर त्या स्मॉल जीची असणारी काही किंमत जी आहे तर ती किंमत सुद्धा काय होईल तर त्या ठिकाणी डबल त्या ठिकाणी होईल. त्याच्यानंतर पुढे व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. म्हणजे पृथ्वीच्या असताना जे काही पृष्ठ जे आहे तर त्या पृष्ठावरील जीचं असताना जे काही मूल्य जे आहे तर त्याचा आपल्याला त्या ठिकाणी विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करायचा आहे. पहा, वी कॅन कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ जी by using Newton's universal law of gravitation for an object of mass m situated at a distance r from the center of the earth. जे न्यूटनच्या नियमाप्रमाणे पृथ्वीच्या केंद्रापासून r अंतरावर असलेल्या m वस्तुमानाच्या वस्तूवरील गुरुत्वीय बल f जे आहे तर ते f आणि त्या वस्तूचं असणारं जे काही ऍक्सेलरेशन ज्याला आपण त्या ठिकाणी त्वरण म्हणताना दिसतो ते आपण g ने त्या ठिकाणी दाखवू. द लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन गिव्स, हे आपण मागे त्या ठिकाणी काढलेले पहा की एफ इज इक्वल टू कॅपिटल जी कॅपिटल एम स्मॉल एम डिवायडेड बाय आर स्क्वेअर, वेअर कॅपिटल एम इज द मास ऑफ द अर्थ. आता काय सांगितलेले
की F इज इक्वल टू कॅपिटल G कॅपिटल M स्मॉल m डिवायडेड बाय r स्क्वेअर. तर या ठिकाणी कॅपिटल M जे आहे तर ते कॅपिटल M त्या ठिकाणी पृथ्वी जे आहे तर त्या पृथ्वीचं त्या ठिकाणी वस्तुमान आहे. आता इक्वेशन नंबर 3 आणि 4चा आपल्याला त्या ठिकाणी वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी करायचा आहे की समीकरण नंबर 3 जे आहे तर समीकरण नंबर 3 जे आहे तर ते 3 आपल्याला त्या ठिकाणी मागचे असणारे काही पान जे आहे तर त्या मागच्या पानावर आपल्याला त्या ठिकाणी समीकरण नंबर 3 जे आहे तर ते 3 त्या ठिकाणी शोधावं लागेल. पेज नंबर 5 जे आहे तर त्या 5 वर त्या ठिकाणी ते आहे. आता पेज नंबर 5 तर या ठिकाणी पेज नंबर 5 जे आहे तर त्याचा आपल्याला विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करायचा. जिस आपल्याला सर्वसाधारणपणे फोर्स जो आहे तर तो फोर्स आपण त्या ठिकाणी विलग असणार जे काही न्यूटन्स असणार जे काही सेकंड लॉ जो आहे तर त्या सेकंड लॉचा विचार करून आपल्याला हे असणार जे काही इक्वेशन जे आहे तर ते इक्वेशन त्या ठिकाणी मिळवायचे. पण फ्रॉम इक्वेशन 3 अँड 4 जे सर्वसाधारणपणे आपल्याला या ठिकाणी असणार जे काही इक्वेशन 3 जे आहे तर ते 3 या ठिकाणी लिहिलेले. त्याच्यानंतर 4 इक्वेशन आपल्याला माहिती F इज इक्वल टू EMA आहे. परंतु त्या ठिकाणी ए जे आहे तर ते ए म्हणजेच काय घेणार आहे आपण जी त्या ठिकाणी घेणार आहे आणि म्हणून त्या ठिकाणी F इज इक्वल टू MG अशा प्रकारचं इक्वेशन जे आहे तर ते इक्वेशन त्या ठिकाणी घेणार आहे. त्याच्यानंतर इक्वेशन 3 आणि 4 कडे जर आपण जर त्या ठिकाणी जर पाहिलं तर इक्वेशन 3 आणि 4 मध्ये असणाऱ्या ज्या काही लेफ्ट साइड जे आहेत तर त्या लेफ्ट साइड त्या ठिकाणी इक्वल आहेत आणि लेफ्ट साइड जर त्या ठिकाणी इक्वल असेल तर आपण काय म्हणणार आहे राईट साइड जे आहे तर त्या राईट साइड त्या ठिकाणी इक्वल म्हणणार आहे. आता या ठिकाणी राईट साइड जे आहे तर त्या राईट साइड मध्ये पहा इक्वेशन नंबर 4 मध्ये काय दिलेले M ची. इक्वेशन नंबर 3 मध्ये राईट साइड जे आहे तर ते राईट साइड काय दिलेले कॅपिटल G कॅपिटल M स्मॉल m डिवायडेड बाय r स्क्वेअर. आणि याच्यावरून आपल्याला असणारे जे काही जी जे आहे तर त्या जी ची असणारी जे काही व्हॅल्यू जी आहे तर ती जी ची व्हॅल्यू त्या ठिकाणी काढायची. म्हणजेच G इज इक्वल टू कॅपिटल G कॅपिटल M स्मॉल m डिवायडेड बाय r स्क्वेअर. आणि या ठिकाणचा असणारा जो काही m जो आहे स्मॉल m जो आहे तर तो स्मॉल m आपण या ठिकाणी घेतला तर या m ला m गेला म्हणजे सर्वसाधारणपणे G इज इक्वल टू कॅपिटल G कॅपिटल M डिवायडेड बाय r स्क्वेअर अशा प्रकारचं असणारं जे काही इक्वेशन जे आहे तर ते इक्वेशन आपल्याला त्या ठिकाणी जीच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी मिळताना दिसतं. पुढे आता इक्वेशन नंबर 5 आपल्याला त्या ठिकाणी मिळालं. याच्यामध्ये पहा की इफ द ऑब्जेक्ट इज सिच्युएटेड ऑन द सरफेस ऑफ द अर्थ देन कॅपिटल R इज इक्वल टू स्मॉल r इज इक्वल टू रेडियस ऑफ द अर्थ. म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येताना दिसते की असणारा जो काही पदार्थ जो आहे म्हणजे वस्तू जी आहे तर ती वस्तू जर पृथ्वीच्या असणारा जो काही पृष्ठभाग जो आहे तर त्या पृष्ठभागावर जर असेल तर आपल्याला स्मॉल r आणि कॅपिटल R जी पृथ्वीची जी काही त्रिज्या जी आहे तर ती त्रिज्या त्या ठिकाणी काय होताना दिसते सारखीच त्या ठिकाणी होताना दिसते. आणि दस द व्हॅल्यू ऑफ द जी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ इज. आणि अशा वेळेला त्या ठिकाणी पृथ्वीवरील जीचं असताना जे काही मूल्य जे आहे तर ते जीचं मूल्य त्या ठिकाणी खालील प्रमाणे त्या ठिकाणी होताना दिसतं. म्हणजे या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसते की असणारे जे काही R जे आहे तर त्या R च्या ऐवजी काही लिहू शकतो आपण कॅपिटल R त्या ठिकाणी लिहू शकतो. आणि म्हणून हा जो काही फॉर्म्युला जो आहे तर त्या फॉर्म्युल्यामध्ये काय बदल होईल की G इज इक्वल टू कॅपिटल G कॅपिटल M आणि जो काही स्मॉल r जो आहे तर त्या स्मॉल r च्या ऐवजी आपण काय लिहिणार आहे कॅपिटल R स्क्वेअर. अशा पद्धतीचं इक्वेशन नंबर 6 आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. पुढे द युनिट ऑफ G इन सिस्टीम इंटरनॅशनल युनिट इज मीटर पर सेकंड स्क्वेअर. आपल्याला माहिती की या ठिकाणी पृथ्वीचं असताना जे काही ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन जे आहे तर ते ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशनचं असताना जे काही युनिट जे आहे तर ते मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. द मास अँड द रेडियस ऑफ द अर्थ आर 6 × 10⁻24 kg and R is 6.4 × 10⁻6 मीटर रिस्पेक्टिव्हली. म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्याला माहिती आहे की पृथ्वीचं असणारं जे काही वस्तुमान जे आहे तर ते पृथ्वीचं वस्तुमान 6 × 10⁻24 kg
आणि या पृथ्वीची असणारी काही त्रिज्या जी आहे तर त्रिज्या किती दिलेली आपल्याला 6.4 × 10⁶ मीटर. अशा पद्धतीच्या असणाऱ्या काही व्हॅल्यूज जे आहेत तर त्या व्हॅल्यूज जर आपण इक्वेशन नंबर 6 मध्ये जर त्या ठिकाणी जर टाकल्या तर त्याच्यामध्ये काय बदल होतो तर तो आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे. आता की इक्वेशन नंबर 6 मध्ये काय करायच्यात, ह्या व्हॅल्यू त्या ठिकाणी टाकायच्यात. आता ह्या व्हॅल्यू टाकायच्यात म्हणजे काय करायची, जीची असणारी काही व्हॅल्यू जी आहे, फॉर एक्झाम्पल जीची व्हॅल्यू किती आहे 6.67 × 10⁻⁻11. त्याच्यानंतर कॅपिटल एम आपल्या लक्षात आलं. मास ऑफ द अर्थ किती दिलेलं आहे 6 × 10⁻24 डिवायडेड बाय. त्याच्यानंतर आर स्मॉल आर आणि कॅपिटल आर आपण त्या ठिकाणी सारखेच त्या ठिकाणी मांडलेली. आरची किंमत आपल्याला दिलेली की 6.4 × 10⁻6 आणि टोटल ब्रॅकेटचा काय आहे स्क्वेअर त्या ठिकाणी आहे. आता हे जे असणार ते काही इक्वेशन जे आहे तर ते इक्वेशन आपल्याला फक्त सोडून घ्यायचं. म्हणजे हेच आपल्याला काय लिहिता येईल पुढेच या ठिकाणी हेच इक्वेशन आपल्याला अशा पद्धतीचं त्या ठिकाणी लिहिता येईल की 6.67 × 10⁻11 × 6 × 10⁻24 डिवायडेड बाय 6.4 ब्रॅकेट स्क्वेअर सिम्प्लिफाय करतो मी 10⁻6 आणि त्याचाही काय आहे पुन्हा स्क्वेअर आहे. त्याच्यानंतर पाहता इथे की 10⁻11 आणि 10⁻24 याच्यामधून सर्वसाधारणपणे किती शिल्लक राहतील, म्हणजे 24 मधून 11 गेले तर सर्वसाधारणपणे किती राहिले 13 राहिले येते. आणि म्हणून हेच मी लिहितो की 6.67 × 6 × 10⁻13 डिवायडेड बाय 6.4 ब्रॅकेट स्क्वेअर × 10⁻. आता 6⁻2 म्हणजे ते किती आले 12 आले. आता इथे काय लक्षात येईल तुमच्या पुढे हेच आपल्याला असंही लिहिता येईल पुढे की सर्वसाधारणपणे की 6.67 × 6 × 10⁻13 या ठिकाणी शिल्लक राहिलेत. त्याच्यानंतर 6.4 स्क्वेअर मी असं लिहितो 6.4 × 6.4 आणि × 10⁻6⁻2 होता तर तो आला 10⁻12 आला येते. पुन्हा हा 12 जर वर जर आपण जर घेतला तर काय येईल पहा हेच आपल्याला. आणि 6.67 × 6 हा मल्टिप्लिकेशन जर आपण त्या ठिकाणी जर केलं तर ते मल्टिप्लिकेशन आपल्याला 4002 भागिले 6.4 याचा स्क्वेअर जर केला तर तो आला आपल्याला 4096 त्या ठिकाणी आला. त्याच्यानंतर याच्यामध्ये 2 डेसिमल पॉईंट होते म्हणून या ठिकाणी 40 पॉईंट किती लिहिले 96. त्याच्यानंतर 4002 याच्यामध्ये सुद्धा आपले 2 डेसिमल पॉईंट होते तर ते 2 डेसिमल पॉईंट मी त्या ठिकाणी हेच पुढे मी त्या ठिकाणी असंही लिहू शकतो पहा की सर्वसाधारणपणे 4002 आणि किती होते 4096 याच्यामध्ये 2 डेसिमल पॉईंट याच्यामध्ये 2 डेसिमल पॉईंट हे 2 डेसिमल पॉईंट त्या ठिकाणी जातील. आणि हे जर गेले तर पुन्हा त्या ठिकाणी भागाकार जर तुम्ही जर त्या ठिकाणी जर केला तर सर्वसाधारणपणे तो 0.977 × 10⁻1 असा मी त्या ठिकाणी लिहू शकतो. तो पुन्हा एक डेसिमल पॉईंट जर त्या ठिकाणी जर दिलं तर 9.77 मीटर/सेकंड अशा पद्धतीचं कॅल्क्युलेशन करून आपल्याला त्या ठिकाणी असणारी जी काही जी आहे तर त्या जीची असणारी जी काही व्हॅल्यू जी आहे तर ती जीची व्हॅल्यू 9.77 मीटर/सेकंड त्या ठिकाणी लिहिता येईल. येथे पुढे धिस ॲक्सिलरेशन डिपेंड्स ऑन द मास m and the radius r of the earth, and so the acceleration due to gravity at a given point on the earth is the same for all objects. आता याच्यावरून काय लक्षात येतं
म्हणजे या ठिकाणी हे जे काही त्वरण जे आहे तर ते त्वरण केवळ पृथ्वीचं असणारे जे काही वस्तुमान यम आणि तिची असणारी जी काही त्रिज्या आर याच्यावर त्या ठिकाणी अवलंबून असतं आणि म्हणून जे पृथ्वीवरील कोणत्याही वस्तूसाठी जे काही जी जे आहे तर ते जी त्या ठिकाणी समान त्या ठिकाणी असतं. इट डज नॉट डिपेंड्स ऑन द प्रॉपर्टीज ऑफ द ऑब्जेक्ट. आणि हे जे काही जीचं असणारे जे काही मूल्य जे आहे तर ते जीचं मूल्य वस्तूच्या कुठल्याही गुणधर्मावर त्या ठिकाणी ते अवलंबून नसतं. आता पुढे अजून काय दिलेलं आहे की व्हॉट कुड बी द व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ इफ इट्स मास वॉज ट्वाइस ॲज लार्ज ॲज इट रेडियस हाफ ऑफ व्हॉट इट इज नाव. म्हणजे जर पृथ्वीचं असणारं जे काही वस्तुमान जे आहे तर ते वस्तुमान दुप्पट असतं आणि त्रिज्या जी आहे तर ती त्रिज्या जर त्या ठिकाणी अर्धी असती तर जीचं मूल्य त्या ठिकाणी किती असतं. अशा प्रकारचा असणारा जो काही क्वेश्चन जो आहे तर तो क्वेश्चन त्या ठिकाणी मार्च 2019ला त्या ठिकाणी हा जो काही क्वेश्चन जो आहे तर तो क्वेश्चन त्या ठिकाणी काय केलेलं आहे विचारलेला त्या ठिकाणी. आता याची व्हॅल्यू जी आहे तर ती व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी काढता येईल. पहा कशा पद्धतीने काढता येईल की आपल्याला माहिती की जीची किंमत आपण आत्ता पाहिली स्मॉल जी इज इक्वल टू कॅपिटल जी कॅपिटल एम डिवायडेड बाय आर स्क्वेअर हे आपल्याला त्या ठिकाणी माहिती. तर दोन त्या ठिकाणी असणारे जे काही ऑब्जेक्ट जे आहेत म्हणजे पृथ्वीचं वस्तुमान काय केले दुप्पट असतं आणि त्रिज्या जर अर्धी असती तर जीचं मूल्य त्या ठिकाणी किती असतं म्हणजे G1 इज इक्वल टू कॅपिटल जी कॅपिटल M1 डिवायडेड बाय R1 स्क्वेअर त्या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढे पुन्हा आपल्याला G2 ची किंमत त्या ठिकाणी काढायची. G2 इज इक्वल टू कॅपिटल जी कॅपिटल M2 डिवायडेड बाय R2 स्क्वेअर. अशा प्रकारची दोन इक्वेशन जे आहेत तर ते दोन इक्वेशन आपल्याला या ठिकाणी मिळाली. पुन्हा एकदा पहा की G1 इज इक्वल टू कॅपिटल जी कॅपिटल M1 डिवायडेड बाय R1 स्क्वेअर. G2 ची व्हॅल्यू आपण काय लिहिली की कॅपिटल जी कॅपिटल M2 डिवायडेड बाय R2 स्क्वेअर. तर जे काही दोन असणारे जे काही इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 याच्यामध्ये मी काय करतो की इक्वेशन 2 जे आहे तर त्या इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 ने त्या ठिकाणी डिवाइड करतो. आता पहा डिवाइड जर केलं तर काय येईल इक्वेशन 2 ची असणारी जी काही डावी बाजू जी आहे तर ती G2 आहे. त्याच्यानंतर इक्वेशन 1 जे आहे तर त्या इक्वेशन 1 ची असणारी जी काही डावी बाजू जी आहे तर ती G1 आहे इज इक्वल टू. त्याच्यानंतर G2 जे आहे तर त्या G2 ची राईट साईड्स आहे काय आहे की कॅपिटल जी कॅपिटल M2 डिवायडेड बाय R2 स्क्वेअर. याला काय करायचं डिवाइड करायचं. कशाने डिवाइड करायचे तर असणार जे काही इक्वेशन 1 जे आहे तर त्या इक्वेशन 1 ने डिवाइड करायचं. मग आता इक्वेशन 1 ची असणार जे काही राईट साईड जे आहे ते पहा काय होती की कॅपिटल जी कॅपिटल M1 डिवायडेड बाय R1 स्क्वेअर यांनी त्या ठिकाणी डिवाइड केलं. आता भागिले उलट गुणिले आपल्याला माहिती. मग आता पहा भागिले उलट जर गुणिले जर केलं तर काय येईल की कॅपिटल जी कॅपिटल M2 डिवायडेड बाय R2 स्क्वेअर भागिले उलट गुणिले केलं तर पहा पुढे काय येईल की R1 स्क्वेअर डिवायडेड बाय कॅपिटल जी कॅपिटल M1 अशा पद्धतीने त्या ठिकाणी. म्हणजे सर्वसाधारणपणे याच्यामध्ये काय काय शिल्लक राहतं पाहता कॅपिटल जी त्या ठिकाणी जाईल. आता कॅपिटल जी जर त्या ठिकाणी जर गेला तर पुन्हा आपल्या लक्षात येता नसते काय शिल्लक राहता नसते की सर्वसाधारणपणे की G2 डिवायडेड बाय G1 इज इक्वल टू आता मास मी एकत्र घेतो M2 डिवायडेड बाय M1 त्या ठिकाणी म्हटलं आणि दुसऱ्यामध्ये रेडियस घेताना असतो R1 डिवायडेड बाय R2 आणि ब्रॅकेट स्क्वेअर म्हणतात. मग आता प्रश्नामध्ये आपल्याला दिलेले की मास जे आहे तर ते मास काय केले डबल केलेले. म्हणजे या ठिकाणी हे जे काही मास जे आहे तर ते मास त्या ठिकाणी काय केलेले डबल त्या ठिकाणी केले. त्याच्यानंतर रेडियस जे आहे तर ते रेडियस काय सांगितली हाफ सांगितली अर्धी त्या ठिकाणी सांगितली. तर तीच आपल्याला या ठिकाणी अर्धी. आता ती कशी अर्धी तर ते आपल्याला त्या ठिकाणी कळालं पाहिजे. आता अर्धी कशी केलेली तर 1/2 ऐवजी मी इथं काय लिहितोय की या ठिकाणी 2 त्या ठिकाणी लिहितो 2 आणि त्याचाच काय स्क्वेअर म्हणजेच या ठिकाणी 2 × 4 दॅट इज किती आली 8 आली.
तर या ठिकाणी तुमच्या हे त्या ठिकाणी मी 2 या ठिकाणी का घेतली हे तुमच्या त्या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे. आता ते 2 कुठून आलं तर सर्वसाधारणपणे आपल्याला माहिती की असणारे जे काही 2 पदार्थ जे आहेत M2 जो आहेत म्हणजे वस्तूचं जर पृथ्वीचं वस्तुमान काय सांगितलं दुप्पट असतं. म्हणजे M2 ची असणारी जी काही व्हॅल्यू जी आहे तर ती M2 ची व्हॅल्यू काय सांगितली तर असणारे जे काही पहिलं असणारे जे काही मास जे आहे तर त्या मासच्या दुप्पट असते. त्याच्यानंतर रेडियस कशी सांगितली R2 ची किंमत कशी सांगितली आपल्याला तर R1च्या त्या ठिकाणी निम्मी आहे येते. आणि मग आपल्या या ठिकाणी आपल्याला रेशो कोणता घ्यायचा आहे तर रेशो आपल्याला त्या ठिकाणी काय घ्यायचा आहे R2 डिवायडेड बाय R1. हा जर रेशो जर आपण जर त्या ठिकाणी जर घेतला म्हणजे याला जर इकडे जर आणलं तर बरोबर व्हॅल्यू किती राहिली या ठिकाणी 1/2 त्या ठिकाणी राहील. परंतु फॉर्म्युल्यामध्ये असणारा जो काही रेशो जो आहे तर तो रेशो कसा आहे आपल्याला की R1 डिवायडेड बाय R2 त्या ठिकाणी घ्यायचा आहे रेशो. तो रेशो यातही पुन्हा त्या ठिकाणी आपल्याला रेसिप्रोकल घ्यावे लागेल तो 2/1 आणि म्हणून तो फॉर्म्युला जो आहे तर त्या फॉर्म्युल्यामध्ये आपण 2² त्या ठिकाणी लिहिलेले म्हणजे या ठिकाणी G2 जो आहे तर त्या G2 ची असणारी जी काही व्हॅल्यू जी आहे तर त्या G2 ची व्हॅल्यू आपल्याला पहा काय येते की G2 इज इक्वल टू 8G1 म्हणजेच thus the value of G on the surface of the earth would be 8 times the present value. आणि म्हणून त्या ठिकाणी जीची असणारी जी काही पृथ्वीच्या पृष्ठभागावर असणारी जी काही किंमत जी आहे तर ती किंमत ही असणारी सध्याची असणारी जी काही किंमत जी आहे तर त्या किंमतीच्या किती पट होईल तर 8 पट त्या ठिकाणी होईल. अशा पद्धतीचं आपल्याला त्या ठिकाणी ते काढता येईल. पण एवढाच असणारा तो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील तासाला पुढील भाग त्या ठिकाणी पाहू. धन्यवाद.